माझं लहानपणाचं मला सांगायचं आहे तर मी ॲक्च्युअली इंदोरची नाही. आम्ही मूळ ग्वाल्हेरचे. हो. हां, हां. आम्ही ग्वाल्हेरचे आणि आम्ही तिथे फार रॉयल फॅमिलीजमध्ये म्हणजे माझं माहेरचं आडनाव म्हणजे फडणीस आणि तिथे सरदार फडणीस म्हणजे हे सिंधिया वगैरेकडे राहणारे लोकं असे ओह! सरदार. हो. म्हणजे आजही मी जर ग्वाल्हेरला गेले तर सरदार फडणीसची नात आली असंच मला म्हटलं जातं. क्या बात है! तर ते लहानपणच असं गेलं. लहानपणीपासून ते सर्व गोष्टी पाहिल्या आहे मी. ते रॉयल फॅमिलीज राहणं, ते सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर मग माझ्या वडिलांची आमचं फार्म हाऊस होतं तिथे. हं, मग वडिलांनी इथे इंदोरला काम चालू केलं. मग आम्ही इंदोरला शिफ्ट झालो. हं. इंदोरला आल्यानंतर मग आमची लाईफस्टाईल वेगळं सगळं काही. तर ग्वाल्हेर म्हणजे माझं तसं मेन मूळ. हो. ग्वाल्हेरच्यात आणि ग्वाल्हेर. नंतर तुम्ही इंदोरला आलात. नंतर मग इंदोरला आले. मग इंदोरलाच माझं एज्युकेशन झालं. म्हणजे मी 11th नंतर आम्ही लोकं इंदोरला आलो. हं. 11th मी ग्वाल्हेरहून केलं. क्या बात है! असं. आणि खूप ऐकलंय तुमच्या बालपणाविषयीच. त्याचबरोबर आपण आता मी मगाशीच म्हणाले तसं, की तुम्ही खूप सक्सेसफुल बिझनेस वुमन आहात. आम्ही अंकिताच्या पण प्रोफाईलवर नेहमी व्हिडिओज बघत हं, असतो. हं, हं. याचबरोबर मी स्वतः एक्झिबिशनमध्ये सुद्धा तुमचा स्टॉल पाहिलेला आहे आणि मी स्वतः ते लोणचं चाखून पाहिलेलं आहे. खूप मोठी चाहती आहे तुमच्या हातच्या लोणच्याची मॅम आणि मला थँक यू. खूप आवडतं. तसंच थँक यू. हा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी म्हणजे लोणचं हा सब्जेक्ट का होता आणि ह्या सगळ्यामध्ये म्हणजे आपण बिझनेस पण करावा तर खाण्याच्या गोष्टींमध्ये का करावा असं तुम्हाला कधी वाटलं आणि काय होतं डोक्यामध्ये तेव्हा? बघ बिझनेस तर मी बहुतेक इंदोरला आल्यानंतर स्टार्ट केला होता हं. माझा. जसं मी पहिले गाऊन स्टिचिंग करायचे. हो. म्हणजे तो स्ट्रगल होता लाईफचा एक, येस. की आपल्याला काही करायचं आहे असं. ॲज अ टीचर मी टीचिंग केलं. 40 वर्ष मी नोकरी केली. वॉव! ॲज अ किंडरगार्टन इन्चार्ज मी राहिले हं. तिथे इंदोरला. पण त्याच्यामध्ये काहीतरी आणखीन करायचं म्हणून मी गाऊनचं स्टार्ट केलं होतं. कारण की डिझायनिंगचं मला फार होतं. घरात घालायचे गाऊन? हां. ओह! कारण की ते जनरल असं असतं ना, की ते सर्वांना लागतात. हं. काय अगदी लहान फॅमिली म्हणजे मिडल क्लास फॅमिली, हाय फॅमिली मग त्यांच्या हिशोबाने तुम्ही आणखीन बनवता चांगले. तर ते मी स्टार्ट केलं. तर त्याच्यामध्ये मी माझे 5 टेलर होते. आणखीन मी ते त्यांना कपडा आणून द्यायचे होलसेलमध्ये आणि हं. मग मी डिझायनिंग करायचे पूर्ण हं. आणि मग त्यांच्याकडनं शिवायचे. म्हणजे माझे ॲक्चुअली नागपूर, इंदोर, ग्वाल्हेर इथे खूप एक्झिबिशन्स पण लागले. बाहेर पण जायचे माझे गाऊन. हं. पण ते करता-करता मग माझं टीचिंग पण होतं. हं. टीचिंग जॉब पण हं. होता माझा. पोरं हं. लहान होते दोघं. तर त्याच्यामध्ये म्हणजे फायनान्शियल तर सगळं लागतंच ना, आजकाल पैशाविना तर काही होत नाही. हं. तर त्याच्यामध्ये मी करत राहिले सारखा तो बिझनेस चालत होता माझा. हं. म्हणजे मला बिझनेस हा पहिलेपासून एक डोक्यात होतं माझ्या. हं. पण लोणच्याचा बिझनेस करेन हे मी कधी विचार नव्हता केला. कारण की मी खरं म्हणजे आय एम नॉट गुड कुक. हं. मला जेवणाचा बनवायचा बिलकुल पण आवड नाहीये. नाही. हो, अंकिताचे जे वडील होते त्यांना भयंकर शौक होता जेवण बनवायचा हं. आणि तोच बहुतेक त्यांच्या मुलामध्ये आलाय. अंकिताला आवड अर्पणचा म्हणजे माझा जो मुलगा आहे हं. अंकिताचा भाऊ, हं. तो शेफ आहे. हो. हां, तर त्याला ती आणि आवड. अंकिताला आवडते? आवड आहे? अंकिताला जेवण बनवायला नाही आवडत, ती माझ्यासारखी आहे. तिला घर सजवायला, घर सांभाळायला किंवा असं कोणी गेस्ट येतात, त्यांचं वेलकम करणं, हे करणं, कसं करायचं, प्रेझेंटेशन या सगळ्या गोष्टी आवडतात. पण हं. ॲज अ कुकिंग नाही आवडत, मला पण नाही आवडत. म्हणजे मी करते, पण इतकं असं मनापासून नाही, की अगदी खूप हे करायचं आणि ते करायचं बरोबर. असं नाही. आता तुम्ही म्हणालात, की मला कुकिंग आवडते. पण मग लोणचं तर हां. म्हणजे आमच्यासारख्या मुलींना पण फार जमणार नाही लोणचं हं. आणि ह्या साठवणीचे पदार्थ बनवणं खूप टफ असतं. मग हां. जेवण बनवायला येत नाही. पण हे ॲक्चुअलमध्ये कसं? काय ना सायली लहानपणापासून आईला पाहिलं. जॉइंट फॅमिलीमध्ये होतो. हं. तर लहानपणापासून घरामध्ये 40-40 किलो कैऱ्या यायच्या. कारण की एवढी मोठी फॅमिली होती. सगळ्यांसाठी लोणचे बनवायचे. मोठी फॅमिली होती. हां. म्हणजे माझे 2 काका, माझे वडील, त्यांचे पोरं. मग आजी, हं. आजीबरोबर आई, काकीबरोबर बसायची. मग त्या कैऱ्या कापल्या जायच्या. मग सगळ्यांचे लोणचे व्हायचे. तर ते लहानपणापासून पाहिलंय सगळं. पण असं खरंच कधी विचार नव्हता मी केला, की मी करेन तर बिझनेस लोणच्याचा करेन. कधीच नव्हता विचार केला. पण काय झालं ना, की अंकिताला फार लोणचं आवडत होतं. हं. कैरीचं लोणचं, लिंबाचं, खट्टा निंबू म्हणून माझं जे तुमचं विकलं आहे. जातं येस. हां. नारायण नमकीनमध्ये खट्टा निंबू हा खूप चालला सगळ्यात हं. पहिले आणि तोच एक प्रॉडक्ट आहे त्याच्याने शायद मी स्टार्ट केलं काही. हं. त्याच्याने सगळ्यात पहिले मी खट्टा निंबू हा इंट्रोड्यूस केला आणि मग बस ते होतं माझं, की मी हर वर्षी अंकिता इथे पण आली तेव्हाही इंदोरला होती तेव्हा पण मी फक्त तिच्यासाठी लोणचे बनवायचे.
हम्म, 2 लोणचे बनायचे, एक खट्टा निंबू आणि एक कैरीचं लोणचं तिचं वर्षभराचं. हम्म, मग मुंबईला आले मी कोविडमध्ये. हम्म, कोविडमध्ये आल्यानंतर मग इथे आल्यानंतर मग एक एक गोष्ट सुचत राहिली. मग असं वाटलं आता काही करावं.